नमस्कार मित्रांनो, आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी कालच आपल्याला अत्यंत अशी दुःखदायक बातमी कानावरती आली. काल जो आपल्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता, त्याबद्दल दोन शब्द. आपल्या महाराष्ट्राचे लाडके माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अचानक जाणे खरंच मन सुन्न करणारे आहे मित्रांनो. शब्द अपुरे पडतात, डोळे सुद्धा भरून येतात. महाराष्ट्राने आज आपला एक कणखर असा आधार नक्कीच गमावलेला आहे मित्रांनो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पवार कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो. आपल्या चॅनलतर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि काहीही झालं तरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला ही पोकळी भरून काढणं अशक्यच आहे. पण मित्रांनो, शो मस्ट गो ऑन. कारण काहीही झालं तरी आपल्याला पुढे तर हे जावंच लागतं. तर मित्रांनो, चला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 29 जानेवारीच्या भागाला सुरुवात करूया. आता नंदिनी इथे प्राचीच्या लग्नाला जायची तयारी करत असते आणि तेव्हा तिला प्राचीचाच फोन आलेला असतो आणि ती विचारत असते, "ताई तू येणार आहेस ना लग्नाला?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, हो, मी येणार आहे लग्नाला." तर तेव्हा प्राची विचारते, "आणि जीवा दादा?" तर तेव्हा नंदिनी फोन आपल्या हातामध्ये घेते आणि सांगते, "हो, ते पण येणार आहेत. आणि तुझी लग्नाची तयारी झाली का सगळी?" तर तेव्हा प्राची म्हणते, "हो, हो, बाकी सगळी तयारी झालेली आहे. बस फक्त तुम्ही या." तर तेव्हा नंदिनी सुद्धा सांगते, "हो, हो, येतो आम्ही. नक्की येतो. अच्छा." असं म्हणून ती फोन ठेवून देते. तर तेव्हा शारदा तिथंच असते आणि ते सगळं काही ऐकत असते आणि म्हणते, चला एक माणूस हो, नाही म्हणता-म्हणता जीवादादाला लग्नाला घेऊन जायला तयार झालेला आहे म्हणायचा आणि पुढे म्हणते, "तू लग्नाला घेऊन जातेसच ना त्यांना, मग तिथला होमकुंडामधला अग्निदेव तुमच्या मनातलं सगळं काही वाईट वंगाळ जाळून टाकू देत." तर नंदिनी म्हणते, "आई हे बघ, हा जो तू काही समज करून घेतलायस ना, तो चुकीचा आहे. मी फक्त चित्राचा हट्ट आहे ना, म्हणूनच यांना घेऊन जाते." तर शारदा म्हणते, "बरं, बरं, ठीक आहे, राहिलं. आणि तू ही साडी नेसतेस का?" असं तिला ती विचारते. आणि तेव्हा शारदाने अगदी तीच साडी निवडलेली असते, जी जीवाने तिला म्हणजे नंदिनीला भेट दिलेली असते. आणि आता नंदिनीला तो क्षण आठवतो सुद्धा, की जीवाने ती साडी तिला गिफ्ट दिलेली असते आणि ज्यावेळेस तिने बॉक्स उघडून बघितलेलं असतं, तर तिला ती साडी खूप आवडलेली असते. तर तेव्हा नंदिनी ती साडी नको असं म्हणून शारदाला सांगते. तर तेव्हा शारदा म्हणते, "बरोबर ठीक आहे, ही राहू देत, ही नेसतेस का?" तर तेव्हा नंदिनी नाही असं म्हणते, तर शारदा परत का असं विचारते? तर नंदिनी म्हणते, "अगं हे रंग ना आवडत नाहीत जीवांना." आणि असं ती बोलून जाते. तर तेव्हा शारदा म्हणते, "हो गं बाई, त्यांच्या आवडी विचार तर माझ्या डोक्यातच नाही आला." तर नंदिनी म्हणते, "आई तू हे सगळं काही मुद्दामून करतेस, कळतंय बरं काय मला." तर शारदा म्हणते, "मग जे कळतंय ना ते वळलं तर बरं होईल." तर नंदिनी म्हणते, "नाही, नाही तू साडी नकोच सजेस्ट करूस. मी काय म्हणते, मला एक तुझ्या हातचा एक कपभर चहा मिळेल का?" तर तेव्हा शारदा म्हणते, "हो, हो करते ना. शारदा स्पेशल चहा करते." असं म्हणून ती आता तिथून जाते. आणि ती तिथून गेलेली असते, पण खरंच तिथे ती दरवाजातच थांबते आणि ती नंदिनीकडेच बघत असते. तर तेव्हा नंदिनी आता स्वतःच्या विचाराच्या मध्ये हरवून जाते. ती मनातल्या मनात म्हणत असते, "हे काय होतंय मला? मी खरंच जीवांना माफ केलेलं आहे का?" असा ती सर्व काही विचार करत असते. कारण मित्रांनो तिचं तिलाच काही कळत नसतं, की बाबा आपल्या बाबतीत काय होत आहे ते. तर इकडे आता जीवाबरोबर मानिनीला तेच सांगत असतो. म्हणत असतो, "अगं ती मला कुठल्याही क्षणी माफ करेल इथपर्यंत पोहोचलेली आहे माझी रिक्षा. म्हणून तर लग्नाला चाललेलो आहे जोडीने." आणि ते सगळं ऐकत असताना मानिनी तर एवढी खुश झालेली असते आणि एकदम आनंदाने त्याच्याकडे ती बघत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं म्हणूनच म्हटलं मी कपडे तर खूप सारे नेले होते, पण लग्नाला घालता येईल असे काही नाही आहेत ना. म्हणून म्हटलं चला शेरवानी घेऊन येऊयात मस्त. त्यानिमित्ताने तुला भेटता येईल, बाकी सगळ्यांना भेटता येईल." बाबा, काव्या, पार्थ, दादा कुठे आहेत आणि ती पिहू कुठे आहे आपली? तर मानिनी सांगते, "अरे ती पिहू ना एक नंबरची आगाऊ झालीये. अरे अभ्यासच करत नाहीये ती. अरे रिसेंट परीक्षेत कॉपी करून पास झाली आहे ती मुलगी." तर जीवा म्हणतो, "अगं काय सांगतेस?" तर मानिनी म्हणते, "हो, अरे मी तर मिथुन भाऊजींना सांगूनच टाकलेलं आहे, की श्रेयासारखं पिहूला सुद्धा हॉस्टेलमध्ये ठेवा म्हणजे ती शहाणी होईल." आणि असं या दोघांचं बोलणं चालू असतं इतक्यात आशाताई तिथे येते आणि जीवाला बघितल्यानंतर म्हणते, "अरे बापरे! जीवा दादा तुम्ही कधी आले?" तर जेव्हा म्हणतो, "हे काय आत्ताच आलो आणि तू कशी आहेस?" तर आशा म्हणते, "हो, हो, मी तर मस्त आहे." आणि त्याच्याकडे बघून म्हणते, "आणि हे काय तुम्ही एकदम बोंबल्यासारखे वाळूनच गेलाय?" तर तेव्हा मानिनी सुद्धा हसते आणि म्हणते, "हो, हो." तर जेव्हा म्हणतो, "अगं नाही, नाही, आता अजून फक्त 2च दिवस. मग मी काय माझ्या सुरमईला घेऊन येतोच घरी." असं म्हटल्यानंतर सगळेजण हसू लागतात. तर जेव्हा पुढे म्हणतो, "मग काय आईच्या हातचं खाणार, जाडजूड होणार."
असं तो म्हणत असताना तो म्हणतो, "आता खाण्यावरून आठवलं, हे बघ नंदिनी मला म्हणाली, तुम्ही चाललायस ना घरी, तर मग गोड-गोड घेऊन जा." मग मी म्हटलं, "घेऊन जातो." आणि असं तो सांगतो आणि ते काही गोड असतं तो देत असतो आणि आशाताईला म्हणतो, "आशाताई मला शेरवानी शोधायला मदत करतेस का प्लीज?" असं म्हणून आता हे दोघे सुद्धा खोलीमध्ये जातात आणि त्यानंतर आता मानिनी ते जे काही पेढे असतात जीवाने आणलेले, ते बाप्पासमोर ठेवते आणि म्हणते, "बाप्पा, या गोडाचा मान अर्थातच आधी तुझाच आहे." असं म्हणून ते सर्व काही पेढे तिथे ठेवते बाप्पाच्या पायाशी आणि म्हणते, "सगळ्यांचं चांगलं होऊ देत रे बाबा." आणि इतक्यातच आता पार्थ आणि काव्या बाहेरून येतात आणि ते दोघे जोडीनेच आलेले असतात. तर पार्थ मानिनीजवळ येतो आणि म्हणतो, "चांगलंच झालेलं आहे." तर मानिनी विचारते, "अरे वाह! वाह! पण काय चांगलं झालेलं आहे?" तर तेव्हा पार्थ सांगतो, "अगं ते गुप्ते असोसिएटचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं, ते सुद्धा काव्यामुळे." तर मानिनी विचारते, "अरे पण काव्यामुळे कसं काय?" तर पार्थ सांगतो, "काय नाही अगं, आज ना मी त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देत होतो. काहीतरी गोष्ट मिसिंग होती. तेवढ्यात काव्या टिफिन घेऊन आल्या होत्या. त्यांनी ती मिसिंग गोष्ट इतक्या परफेक्टली सांगितली, त्यांचा थॉट त्यांनी इतक्या परफेक्टली मांडला, ते क्लायंट इतके खुश झाले, की त्या क्लायंटनी ना उठून टाळ्याच वाजवल्या, ॲप्रिशिएट केलं. कारण त्याने त्यांचं प्रोजेक्ट एक स्टेप वर गेलं आणि ती मिसिंग गोष्ट त्यांनी ॲड केली." आणि आता हा सगळं हे काही सांगत असतो इतक्यातच आता वसुसुद्धा तिथून वरून खाली येत असते. तर पार्थ पुढे म्हणतो, "एक मिसिंग गोष्ट त्यांनी ॲड केली. ॲक्चुअली आमच्या प्रोजेक्टचं नाव अगोदर सिक्सर होतं, पण त्यांनी त्याला इंद्रधनुष्य असं नाव दिलं. एका अर्थी काव्याने ना त्या प्रोजेक्टमध्ये त्यांचे असे छान रंग भरले." आणि असं पार्थ सांगत असताना इकडे वसूला त्रास होत असतो. तर मानिनी म्हणते, "अरे मग आहेच माझी सून कुणाची?" तर आता वसू रागारागात पुढे येतेच अखेर आणि ती म्हणते, "आणि रम्या, तिने काही रंगाचा बेरंग केला का पार्थ?" "नाही म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्यावरून ही प्रोजेक्टची कल्पना तिची होती, मेहनत सुद्धा तिचीच होती." तर पार्थ म्हणतो, "हे बघ आत्या, मेहनत तिची होती, पण त्याच्यामध्ये काहीतरी उणिवा होत्या, त्या काव्याने भरून काढल्या." तर वसू म्हणते, "बिचारी माझी रम्या, रात्रंदिवस तिने प्रोजेक्टवरती काम केलं, मेहनत घेतली, ती शेवटी वायाच गेली." तर मानिनी म्हणते, "अहो वसूताई, असं काही सुद्धा नाहीये. पार्थ म्हणतोय फक्त काव्याने आयत्या वेळी येऊन सिक्सर मारला एवढंच." तर असं ती टोमणाच मारत असते आणि काव्या हसत असते. तर पार्थ पुढे म्हणतो, "अगदी बरोबर बोललीस आई. काव्या इज अ गेम चेंजर." असं तो आता तारीफवरती तारीफ करत असतो काव्याची आणि काव्याला म्हणतो, "थँक्स काव्या, थँक्स अ लॉट." आणि म्हणतो, "बरं ठीक आहे, मी आलो चेंज करून." असं म्हणून चाललेला असतो. तर मानिनी त्याला म्हणते, "अरे थांब, थांब. कोणीतरी घरी आलंय आणि त्यांना तुला भेटायचं आहे." तर पार्थ आजूबाजूला बघतो आणि विचारतो, "कोण आले?" आणि इतक्यातच आता वरून जिवा खाली येत असतो आणि वरूनच आता पार्थला बघितल्यानंतर "बडे भैय्या किधर?" असं म्हणून तो हसतो आणि तेव्हा मित्रांनो आता पार्थ सुद्धा जेव्हा त्याला बघतो, तर तो सुद्धा एकदम खुश होतो आणि हसू लागतो त्याच्याकडे बघून आणि धावतच आता त्याच्याकडे जाऊ लागतो. तर तेव्हाच आता मागून काव्या म्हणते, "जीवा आलाय," असं म्हणून ती सुद्धा पुढे येत असते आणि तेव्हा आता पार्थला ते आठवतं लगेचच आणि तो तिथेच थांबतो आणि त्याचा मूड सुद्धा आता स्विंग होतो आणि त्याला ते सगळे फोटोज वगैरे आता आठवू लागतात मित्रांनो. आणि तेव्हा आता जीवा तर मात्र इकडून आनंदाने खाली येत असतो आणि मानिनी सांगू लागते, "जीवाला ना नंदिनीला कुठल्यातरी लग्नासाठी घेऊन जायचं आहे. म्हणून तो शेरवानी घेण्यासाठी आलेला आहे." तर आता जीवा एकदम आनंदात आनंदात पुढे येतो आणि "बडे भैय्या" असं म्हणून त्याला मिठी मारत असतो. तर तेव्हा पार्थ आपलं थोडंसं तोंड फिरवतो आणि एकदम कॅज्युअली असं त्याला मिठी मारतो. पण नेहमीसारखं त्याला एकदम आनंदाने मिठी मारून कवटाळून जवळ घेतच नाही. आणि तेव्हा ते सगळ्यांना जाणवतं मित्रांनो आणि पार्थच्या चेहऱ्यावरती तर ते स्पष्ट दिसत असतं जीवाला. तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे हे काय तू असं भेटणार आहेस का मला? अरे प्रॉपर गले लगो यार." असं तो म्हणत असतो. तर पार्थ म्हणतो, "नाही रे, क्लायंटला फोन करायचा आहे मला, मी आलोच." असं म्हणून तो चाललेला असतो. तर जेव्हा म्हणतो, "अरे काय आहे हे? एकतर मी किती दिवसांनी घरी आलेलो आहे आणि लगेच जातोयस तू?" तर आता वसू या दोघांच्या मध्ये पडते. म्हणजे अगोदरच पारचा मूड स्विंग झालेला असतो आणि त्यामध्ये अजूनच आता त्या आगीमध्ये तेलाची फोडणी वगैरे घालायला वसू पुढे येते. अरे म्हणते जीवाला ती म्हणते, "अरे जीवा म्हणजे तू काय आलायस म्हटल्यानंतर त्याने आनंदाने नाचावं का तू आलायस म्हणून? अरे या पोराच्या चेहऱ्यावरचं हसू तू आणि काव्याने हिरावून घेतलेलं आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही, तू मुळात आलायसच का घरात?" तर मानिनी आता वसूला थांबवायचा प्रयत्न करत असते. म्हणते, "अहो वसूताई तुम्ही हे काय बोलताय? मुळात तुम्ही या दोघांच्या मध्ये बोलूच नका ना. त्यांचं ते बघून घेतील." तर वसू म्हणते, "काय आहे ना मानिनी, तो इथे आल्यामुळे पार्थला किती त्रास होतोय हे तुला दिसलेलं नाहीये गं. पण मला ते दिसलेलं आहे. म्हणूनच बोलतेय मी. आणि चुकतंय का माझं काही?"
तर मानिनी म्हणते, "नाही, नाही. अहो तुमचं कधी काही चुकतं का वसुताई? फक्त तुमच्या चुकांचे पाढे आम्ही सारखे वाचून दाखवत नाही ना. म्हणून तुम्ही वाट्टेल ते बोलू नका प्लीज. उगाच माझ्या ना पोरांच्यामध्ये अंतर वाढवायचा प्रयत्न करू नका." तर वसू तिला म्हणते, "अगं अंतर कुणामुळे पडलंय आणि तू कुणाला बोलतेयस?" तर पार्थ आता म्हणतो, "बास झालं. बास करा भांडणं. मला ना क्लायंटला एक फोन करायचा आहे, मी आलोच." असं म्हणून तो आता तिथून निघूनच जातो. तर मानिनी अखेर म्हणतेच, "कोणाचं ना भलं झालेलं बघवतच नाही इथे." तर काव्या म्हणते, "जाऊ दे ना आई. रोज संध्याकाळी ना देवासमोर उभा राहून शुभंकरोती म्हणताना शत्रुबुद्धी विनाशाय असं उगाचच नाही म्हणत आपण." असं ती वसूकडे बघूनच म्हणते. तर तेव्हा वसू तिच्यावरती ओरडते. म्हणते, "काव्या." तर तेव्हा जीवा म्हणतो, "ठीक आहे आई, तो दमला असेल, पण लवकरच तो परत येईल. आणि ठीक आहे ना, मी पुढच्या वेळी एकटा नाही येणार. तुझ्या लाडक्या सुनेला, नंदिनीला परत घेऊनच येईन." असं सांगून तो येतो असं म्हणतो आणि काव्याला सुद्धा बाय असं सांगतो. तर मानिनी आता त्याला बाहेरपर्यंत सोडायसाठी जाते. तर तेव्हा काव्य आता वसूला बोलू लागते, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा आत्याबाई, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा जीवा आणि पार्थ एकत्र येणारच आणि नंदिनीताई तिच्या लाडक्या बहिणीला काव्याला ॲक्सेप्ट करणारच. अगदी तुम्ही काहीही केलं ना तरी सुद्धा दोन भावांच्या मधलं आणि दोन बहिणींच्या मधलं अंतर नाही पुसू शकत. आणि आता तर काय नंदिनीताई उद्या ना जीवाला घेऊन एका लग्नामध्ये चाललेली आहे. लग्नामधलं माहोल बघून नाही त्यांच्यामधलं प्रेम जर फुललं ना, तर नाव नाही सांगणार मी, काव्या पार्थ देशमुख असं ती सर्व काही तिच्या तोंडावरती बोलते आणि तिथून निघून जाते. पण वसू मात्र आता रागाला आलेली असते. आणि त्यानंतर मित्रांनो आता हे दोघे सुद्धा एकदम छान असे नटून-थटून इकडे चित्राच्या लग्नामध्ये आलेले असतात. आणि जीवाने छान अशी मस्तपैकी शेरवानी घातलेली असते आणि नंदिनी तर एकदम मस्त अशी सजलेली नटलेली असते. आणि लग्न मंडपात आल्यानंतर जीवा म्हणतो, "वॉव! सहज, सुंदर आणि मस्त सिंपल असं डेकोरेशन आहे. अगदी नंदिनी जीवा देशमुख सारखं." असं म्हणून तो हसतो थोडंसं. तर नंदिनी जरा अशी चिडते आणि म्हणते, "प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडायची सवयच लागली ना तुम्हाला?" तर जेव्हा म्हणतो, "अगं फक्त गोष्ट नाही, तर तुझी सुद्धा सवय लागली आहे चकाचक बाई." असं म्हणून तो हसतो मोठमोठ्याने. तर नंदिनी म्हणते, "काय हो तुम्ही? कुठेही सुरू होता. कोणी ऐकलं तर?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं कोण ऐकेल ते? आणि जर समजा ऐकलं ना, तर हेच म्हणतील, की प्रेम करावं तर जीवा देशमुख सारखं." तर तेव्हा नंदिनी थोडीशी ऑकवर्ड होऊ लागते. तर जेव्हा तिला म्हणतो, "अगं किती ऑकवर्ड होणार आहेस? पण मला सांग, या डेकोरेशनला कोणाचे हात लागलेत?" तर जीवाने विचारल्यानंतर म्हणजे तो विचारतो ना, की या डेकोरेशनला कोणाचे हात लागलेले आहेत? तर तेव्हा नंदिनी सांगते, "मुलाचे मित्र आणि आमच्या आनंद निवास मधला सगळा स्टाफ या सगळ्यांनी मिळून हे डेकोरेशन केलेलं आहे." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "क्या बात है! खूपच सुंदर केलेलं आहे." आणि हे असं लग्न बघितल्यानंतर वाटतं, की अरे यार भपकेबाज लग्नाची गरज काय आहे? म्हणजे मोजकीच 30 माणसं ज्यांचं नवरा-नवरीवरती प्रेम आहे, साधं जेवण आणि मनापासून केलेले विधी, हे असंच लग्न असलं पाहिजे. असं आता हे दोघे सुद्धा बोलत-बोलत आता आतमध्ये जाऊ लागतात. तर आता हे दोघे आलेले बघून एक जण येतो आणि म्हणतो, "नंदिनीताई आलात का तुम्ही?" आणि त्या दोघांना सुद्धा म्हणजे जीवाच्या हातामध्ये गुलाबाचं फूल देतो आणि नंदिनीच्या हातामध्ये गजरा देतो आणि निघून जातो. तर तेव्हा जीवा लगेचच नंदिनीला विचारतो, "मे आय?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही, माळेन माझे मी." आणि तेव्हा नंदिनी गजरा माळत असते आणि गजरा माळत असताना तो गजरा खालीच पडतो आणि खाली पडायच्या अगोदरच आता जीवा तो लगेच झेलतो आणि म्हणतो, "अगं मीच काहीच केलेलं नाहीये. हा गजरा स्वतःहूनच माझ्या हातात आलेला आहे." आणि त्याचं असं म्हणणं आहे, की मी असं तो बोलत असताना नंदिनी त्याच्या हातामधून गजराच काढून घेते आणि परत स्वतः तो स्वतःच्याच हाताने तो गजरा आता माळते. तर जीवा आता थोडंसं शांत होतो म्हणजे तो आता नंदिनीला विचारतो, "तो आत्ता आला होता तो चित्राचा भाऊ होता का?" "नाही म्हणजे तिच्यासारखाच दिसत होता म्हणून विचारलं." तर नंदिनी सांगते, "नाही, चित्राला भाऊ नाहीये." तर जीवा म्हणतो, "अगं काहीच हरकत नाहीये. म्हणजे आजपासून आणि नाही, नाही, या आत्ताच्या क्षणापासून मी चित्राचा भाऊ. आता या लग्नामध्ये जेव्हा कानपिळीचा विधी येईल ना, तेव्हा चित्राचा भाऊ म्हणून मी नवरा-मुलाचं कान पिळणार." तर नंदिनी म्हणते, "नाही, नाही, तुम्ही नवरा-मुलाचे कान नाही पिळू शकणार." तर तेव्हा जीवा तिला का असं विचारतो. आणि तोपर्यंत त्यांनी आता इकडे देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे पार्थ आता मोबाईलवरती काहीतरी बघत असतो आणि तेव्हा काव्या तिथं कॉफी घेऊन येते. आणि त्यानंतर त्याच्याकडे बघून ती मनातल्या मनात म्हणते, "किती शांतपणाने बसलाय माझा मिस्टर बोकुडी." आणि हीच वेळ आहे काव्या सेंटरला सोडण्याबद्दल विचार त्यांना आणि म्हणते, "पण हा भाव देईल ना मला?" आणि तेव्हाच तिला समोर कॉफीचा एक रिकामा मग दिसतो आणि ती आता विचार करते, "हां, हां, आता देईल." असं म्हणून तो कॉफीचा मग आपल्या हातात घेते आणि आपल्या जवळची कॉफी त्याच्यामध्ये थोडीशी ओतते
आणि म्हणते माझ्या हातची कॉफी पिऊन बोका सेंटरला काय तर चंद्रावरती यायला सुद्धा तयार होईल. असं म्हणून ती आता दोन्ही सुद्धा कप आपल्या हातामध्ये घेते आणि पार्थजवळ जाते आणि त्याला लगेचच कॉफी देते. तर तेव्हा पार्थ सुद्धा लगेचच तिच्या हातातून कॉफी घेतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "अगदी तुम्हाला आवडते ना तशीच केलेली आहे कॉफी." तर पार्थ कॉफी पितो. तर काव्या त्याला विचारते, "सांगा कशी झाली आहे कॉफी?" तर पार्थ सांगतो, "छान झाली आहे." तर काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते, "खोटं बोलताय." तर पार्थ तिला विचारतो, "तुम्हाला कसं वाटतंय?" तर काव्या म्हणते, "कारण कॉफी जर खरंच चांगली झाली असेल ना, तर पार्थ देशमुखांच्या चेहऱ्यावरती दिसतं ते आणि आता तर काहीच नाहीये दिसत." तर पार्थ म्हणतो, "चेहऱ्यावरचं दिसेनासं झालं ना, तर मग चेहरे वाचणं सोडून द्यावं माणसांनी आणि असंही तुम्हाला आय-एसचा अभ्यास खूप आहे, तुम्ही तर सोडूनच दिलं पाहिजे." तर काव्या म्हणते, "बरं ठीक आहे आणि त्याबद्दलच बोलायचं होतं मला तुमच्यासोबत." तर पार्थ म्हणतो, "ठीक आहे." तर काव्या आता सांगू लागते. ती म्हणते, "माझ्या आय-एसच्या परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झालेलं आहे. मुंबईच्या बाहेर आहे ते. याल का मला सोडायला?" असं ती विचारते. तर तेव्हा पार्थ आता कॉफी पिता-पिता थांबतो आणि तिच्याकडेच बघू लागतो. तर इकडे आता नंदिनी जीवाला म्हणत असते, की "तुम्ही नाही, भाऊ म्हणून नवऱ्या-मुलाचा कान नाही पिळू शकणार." तर जीवा विचारतो, "पण का?" तर नंदिनी सांगते, "कारण ना आपल्याला लग्नामध्ये चित्राचं कन्यादान करायला बसायचं आहे." तर तेव्हा जीवा म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे." आणि एकदम म्हणतो, "अगं काय?" म्हणजे त्याला तर आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. आणि इकडे आता काव्या पार्थला समजवायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, "या ना पार्थ, प्लीज या. काय आहे ना, इथं आल्यापासून ना माझी सगळी शक्ती तुमच्या मागे-मागे धावण्यात गेलेली आहे. तुमचा राग, तुमचा रुसवा घालवण्यात गेलेली आहे. पण मी जर ते प्रयत्न केले नसते, तुमची नाराजी माझ्या हसण्याने, माझी फिरकी घेण्याने परतवत राहिले नसते, तर हरले असते मी पार्थ. आणि हरायचं नाहीये हं मला. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे का नाही माहिती नाही मला. पण मी हारले म्हणजे तुम्ही हारलात पार्थ. आपण एकाच टीममध्ये आहोत ना. वी आर इन अ सेम टीम पार्थ." असं ती म्हणत असताना पार्थ आता तिच्याकडेच बघत असतो. तर काव्य पुढे म्हणते, "लोकांना असं वाटतं ना, वाटतं हो, की आपण एकमेकांच्या समोर आहोत, एकमेकांच्या अगेन्स्ट आहोत. पण तसं नाहीये पार्थ. मी इथं तुम्हाला जिंकायला किंवा तुम्हाला हरवायला नाही आलेले. मी इथं आलेली आहे ती फक्त आणि फक्त माझ्या पार्थ देशमुखांना परत मिळवायला. खरंच." आणि थोडं थांबून ती म्हणते, "पण थकले मी आता पार्थ. खरंच थकलेले आहे. हे असं सतत नाचून, खिदळून, सतत तुमची मस्करी करून, कपडे बदलून थकलेली आहे ही काव्या." आणि असं ती बोलत असताना मित्रांनो आता तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं आणि ती पुढे म्हणते, "पण आता ना, आता खरंच शांतपणाने बोलायचंय तुमच्याशी. सगळं काही सांगायचंय तुम्हाला आणि हा हा प्रवास आहे ना, त्यासाठी एक चांगलं निमित्त ठरेल पार्थ. याल ना मला सोडायला?" असं ती एकदम कळवळीने विचारत असते. तर तेव्हा पार्थ एकदा तिच्याकडे बघत असतो आणि एकदा आपली नजर चोरत असतो. तर काव्या परत त्याला विचारते, "याल ना पार्थ?" तर तेव्हा आता मित्रांनो पार्थ तर चक्क तिला नाही असं सांगतो. तर इकडे आता नंदिनीने असं सांगितल्यानंतर जीवा म्हणतो, "आपण खरंच कन्यादान करणार आहोत." तर नंदिनी म्हणते, "सॉरी, तुम्हाला नाही जमणार का? आय एम सो सॉरी. माझं चुकलं. मी तुम्हाला ना आधी विचारायला पाहिजे होतं. पण मी काय करू? खरंच मला काही सुचलं नाही हो. आणि माझं चुकलं ॲक्चुअली काय आहे ना," असं म्हणून ती एकदम सगळी अशी बावचळून गेलेली असते. आणि पुढं म्हणते ती, "काय आहे ना, चित्राला आई-वडील नाही आहेत ना." असं ती सर्व काही बोलत असताना जेव्हा तिला थांबवतो म्हणतो, "अगं एक मिनिट, 1 मिनिट. चिल, चिल. अगं मी नाही करणार असं म्हटलंच नाहीये. काय आहे ना, तू अचानक मला विचारलंस ना, म्हणून मी थोडासा सरप्राईज झालो. म्हणूनच जरासं थिंकिंग करत होतो आणि करूयात ना आपण. मला आवडेल चित्राचं कन्यादान करायला." "अगं तू इतकी चांगली गोष्ट करतेस, मग मी तुला सपोर्ट नाही करणार का?" तर नंदिनी म्हणते, "पण म्हणजे तसं नाही, कन्यादान खूप मोठी गोष्ट आहे ना आणि मला खात्री नव्हती की तुम्ही तयार व्हाल वगैरे." तर तेव्हा जीवा तयार, तयार असं म्हणून हसत असतो. तर नंदिनी त्याला विचारते, "काय झालं?" तर जीवा आता थोडासा मूड स्विंग करतो आणि म्हणतो, "काय आहे ना, मी खूप आधीपासून एक स्वप्न पाहिलं होतं आपल्याबद्दल, की आपल्याला एक छान मुलगी असेल आणि तिचं कन्यादान आपण दोघे मिळून करू." असं तो बोलत असताना आता नंदिनी तर मित्रांनो लाजू लागते. तर जीवा म्हणतो, "हां, ते स्वप्न आता इतक्या लवकर पूर्ण होईल असं तर वाटलं नव्हतं." आणि म्हणतो, "चालेल ना, करूयात की आपण कन्यादान. पण निदान यासाठी तरी तू माझ्या बाजूला बसशील ना?" तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणून मान डोलवते. तर जीवा तर "हो का?" असं म्हणून हसूच लागतो आणि म्हणतो, "चल आपण चित्राला भेटूयात." असं म्हणून ते आता दोघे सुद्धा चित्राकडे जाऊ लागतात. तर इकडे आता पार्थ नाही म्हणून आता उठून चाललेलाच असतो. तर काव्या म्हणते, "नाही म्हणाला तुम्ही पार्थ?" आणि त्याच्या मागे-मागे जाते आणि त्याला म्हणते, "अहो पार्थ ऐका ना, मी काय म्हणतेय, का नाही येणार?" तर पार्थ म्हणतो, तुम्हाला कशाला हवाय मी? अनिशाला घेऊन जा ना तुमच्यासोबत. बरेच दिवस त्या आल्या नाहीयेत. कुठे गेल्यात त्या?" तर तेव्हा काव्या म्हणते, "तिचे नखरे काय कमी आहेत का? मला हे पाहिजे, ते नको आहे. मला अभ्यास करायचा आहे
आणि 1 मिनिट ते सोडून मी काय विचारते ते सांगा तुम्ही आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं अशी परस्पर अनिशावरती ढकलू नका तुम्ही. तर तेव्हा पार्थ आता तिथून तिला तिला म्हणतो ऑफिसला सुट्टी नाही मिळणार असं म्हणून तो तिथून निघूनच जातो. तर काव्या परत त्याच्या मागे-मागे जाते आणि हे दोघे बोलत-बोलत आता किचनपर्यंत पोहोचतात. तर काव्या म्हणते, "अहो पार्थ असं काय करताय? काय बोलते मी? अहो तुम्ही तर बॉस आहात तिथले." तर पार्थ म्हणतो, "विक्रम देशमुख बॉस आहेत, मी नाही." तर काव्या म्हणते, "वडीलच आहेत ते तुमचे. काय म्हणायचंय तुम्हाला? ते नाही म्हणतील?" तर पार्थ आता तिला म्हणतो, "काव्या प्लीज मी तुम्हाला होकार नाही देऊ शकत." तर काव्या त्याला म्हणते, "का? भीती वाटते परत तुम्ही माझ्या प्रेमात पडाल?" आणि असं तिने विचारल्यानंतर आता पार्थ तर धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो आणि परत थोडीशी आपली नजर चोरून घेतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या तर जेवलेली नसते अजूनपर्यंत तर तेव्हा पार्थ चक्क ताट घेऊन तिच्यासमोर येतो आणि तिला विचारतो, "का नाही जेवलात अजून?" तर काव्या म्हणते, "जेवायला वेळ नाहीये माझ्याकडे." असं म्हणून ती आता रागारागात बाजूला जाऊन बसते. तर मित्रांनो चक्क पार्थ सुद्धा आता एक घास आपला तोडतो आणि तिच्याकडे न बघताच तिला भरवू लागतो. म्हणजे तिच्यासमोर त्याने घास असा धरलेला असतो. तर इकडे आता जीवा आणि नंदिनी चित्राचं कन्यादान करायसाठी स्टेज मंडपावरती चाललेले असतात आणि तेव्हाच नेहमीप्रमाणे आता नंदिनीचा तोल जातो आणि जीवा नेहमीप्रमाणे तिला सावरतो आणि तेव्हा परत हे दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये बघत राहतात आणि जीवाने तर नंदिनीचा हात आपल्या हातात धरलेला असतो आणि तिला छान असं सावरलेलं असतं. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.